मुंबईतील सगळ्या विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि लोकप्रतिनिधींची उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक। शिवसेना भवनात बोलावण्यात आली बैठक। पालिका निवडणुकीकरता वंचित आणि काँग्रेसची राज्यभरात आघाडी, दोन्ही पक्ष मिळून आघाडी करून पालिका निवडणूक लढणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत होणार घोषणा। बारामतीतल्या शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाच्या नूतन इमारतीचं उद्योगपती अदानींच्या हस्ते उद्घाटन। कार्यक्रमस्थळी रोहित पवार, अजित पवार, अदानी एकाच कारमधून दाखल। मनसे आणि शिवसेना उबाठामध्ये जागा वाटपाचा तिढा मातोश्रीवर। निष्ठावंत मनसे कार्यकर्त्यांना जागा सोडण्याचा उद्धव ठाकरेंकडे आग्रह। शिवडी, विक्रोळी, भांडूपमधल्या जागा वाटपावरून मनसेत नाराजी। पुण्यामध्ये महाविकास आघाडीची पुन्हा बैठक। तिन्ही प्रमुख पक्ष प्रत्येकी 50 जागा लढवण्यावर ठाम सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत। जागा वाटपावरून भाजप कोंडी करत असल्याचा धंगेकरांचा आरोप। गुंड बंधू आंदेकरनं अर्ज अर्धवटच भरल्यानं तो स्वीकारण्यात आला नाही। आंदेकर कुटुंब उद्या पुन्हा अर्ज दाखल करण्याची चिन्ह। खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक। रवींद्र धंगेकर, रवींद्र देवकर, दर्शन देवकर यासह अन्य आरोपी अटकेत। दुधात भेसळ करून मुंबईकरांच्या जीवाशी खेळ। डिटर्जंट पावडर, युरिया आणि रिफाइंड तेल वापरून नामांकित कंपन्यांच्या नावानं दूध विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश। आणि दक्षिण अमेरिकेतल्या ग्वाटेमाला देशामध्ये भीषण अपघात। 15 जणांचा मृत्यू, 20 प्रवासी जखमी। दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची माहिती। जे काय आहे ते काय इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या चॅनलमध्ये जाऊन ते उभे आहेत का? आम्ही कन्फ्यूज आहोत सांगायला? आमच्याकडे येतील ना, कोणी कन्फ्यूज नाही। प्रत्येकाला कोणी निवडणुका लढायच्या आहेत, कोणी अर्ज भरायचे आहेत, त्या संदर्भात सूचना गेलेल्या आहेत। त्यांना एबी फॉर्म आज मिळणार आहे। भांडूप, दादर, माहीम अशा 3-4 जागांवरती तिढा, त्याच्याबद्दलचं काय असं कोणी अधिकृतपणे सांगितलंय का आमच्याकडून किंवा राजसाहेबांकडून? मला असं वाटत नाही। हे तुमचे स्पेक्युलेशन्स आहेत। दादर असेल, माहीम असेल, भांडूप असेल, विक्रोळी असेल, मुलुंड असेल, आमच्यातला विषय असेल तर आम्ही सोडवायला समर्थ आहोत ना। कार्यकर्ते असतात, दोन्ही पक्षाचे इतर काही लोक असतात, प्रत्येकाची इच्छा निवडणूक लढण्याची असते। त्यांना समजवावं लागतं की ह्या वेळेला मुंबईची लढाई ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची, अस्मितेची लढाई आहे आणि कार्यकर्ते समजून घेत आहेत आणि चांगल्या प्रकारे चाललेलं आहे। कोणी कोणाकडे जाऊन रडत नाही आहे। दुसऱ्या बाजूला सर, काल मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटमांनी महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं की 207 जागांवरती आमचा निर्णय झाला, 20 जागांचा त्यांचा आघाडीचा अधिकृतपणे कधीपर्यंत बोलू शकतो? आमचं अधिकृत अनधिकृत काय नाही। ज्या दिवशी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस असेल त्या दिवशी कोण कुठे लढते हे तुम्हाला कळेल। शेवटपर्यंत ही उत्सुकता ताणली जाणार? त्याला कशाला उत्सुकता पाहिजे? आम्हाला माहिती आहे ना आमच्या पक्षामध्ये किंवा राजसाहेबांच्या पक्षामध्ये कोणी काय करायचं आहे। दोन्ही पक्षामध्ये कमालीचा समन्वय आहे, नेत्यांमध्ये समन्वय आहे। एकमेकांशी आम्ही कधीही जाऊन चर्चा करू शकतो, बोलू शकतो। अजून काय हवं? युतीमध्ये कोणताही तणाव नाही। राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत बोलणी चालू होती, नाही, जागांचा प्रस्ताव त्या प्रस्तावाचा प्रश्न नाही। त्यांनी आमच्याकडे ज्या जागा मागितल्या त्यापैकी बऱ्याचशा जागा आम्ही त्यांना देऊ शकलो। ते सांगतील ना, मी कशाला सांगू? जयंतराव सांगतील किंवा शशिकांतराव शिंदे सांगतील, ते सांगतील।
तर असं तुम्ही म्हणाला होता काँग्रेस सोबत शेवटच्या टप्प्यापर्यंत बोलणी सुरू होती. नाही बघा, काँग्रेसनं मुंबई- वंचित सोबत युती केलेल्याचं घोषणा केलेली आहे आणि करू द्या ना, पण प्रकाश आंबेडकरांनी मान्य केलं आहे का? काँग्रेसने घोषणा केली हे बरोबर आहे, पण माननीय प्रकाश आंबेडकर यांनी ही युती मान्य केली आहे का? जर त्यांनी ती युती मनापासून स्वीकारली असेल तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या आघाडीचं आम्ही स्वागत करू. प्रकाश आंबेडकरांसारखी ताकद जर काँग्रेसला मिळत असेल तर नक्कीच आनंद आहे. आम्ही लोकसभेला प्रयत्न केला, विधानसभेला प्रयत्न केला, पण आम्हाला यश मिळू शकलं नाही. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवानं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मुंबई ही मराठी माणसाचीच आहे हे केंद्राला आणि महाराष्ट्र द्रोह्यांना पटवून देण्यासाठी शर्त केली आणि मुंबई महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला मिळण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही मोठं योगदान आहे. त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांना सुद्धा ही मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहावी असं वाटायला कोणती अडचण आहे असं मला वाटत नाही. आणि वारंवार प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा मुंबईवर मराठी माणसाचा हक्क असल्याचं जे मत आहे डॉक्टर आंबेडकरांचं ते अधोरेखित केलेलं आहे. काँग्रेसबरोबर राहून मुंबई महाराष्ट्रात राहणार असेल, लढायला सगळे तयार असतील तर आम्ही या लढाईचं पण स्वागत करू. पण मुंबईच्या या मुद्द्यावरती काँग्रेसला सोबत घेऊन या सगळ्यावरती एकमत का नाही झालं? प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत नाही, हा काँग्रेसचा प्रश्न आहे. एकमत का झालं नाही? आम्ही काँग्रेसला त्यांना हव्या असलेल्या जागा द्यायला तयार होतो. काँग्रेसला ज्या जागा हव्या आहेत, जे काँग्रेसचे बालेकिल्ले आहेत ते देण्यासंदर्भात आमच्यात एकमत होतं. स्वतः राज ठाकरे यांचीसुद्धा तीच भूमिका होती, सगळ्यांनी एकत्र राहावं. पण राज ठाकरे आहेत म्हणून आम्ही नाही, ही भूमिका योग्य नाही. आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या राक्षसांचा पराभव करायचा आहे. सर, बारामतीमध्ये आज दोन्ही पवार बंधू आहे, पवार कुटुंब आहे, एकत्र येत आहेत. एआयच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी गौतम अदानी तिथे उपस्थित राहणार आहेत. मग तुम्ही एकीकडे त्याच्यावरती अदानींना शिवाय देतात, त्याला जोडून एका बाजूला महाविकास तुम्ही शब्द आघाडी- जपून वापरा. शिवाय हा शब्द चुकीचा आहे. आम्ही आमची भूमिका मांडतो. मुंबईवर ज्या पद्धतीनं एक उद्योगपती ताबा मिळवतो आहे, मोदींचा मित्र आणि भाजपचा मित्र, त्याच्यावरती आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे. आणि ही लढाई जी मुंबईची आहे ही गौतम अडाणी यांच्या मुंबई ताब्यात घेण्याच्या विरुद्ध आहे, जी भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं मुंबई गिळण्याचा प्रयत्न होतो आहे. हां, ते उद्योगपती आहेत, अनेक उद्योगपती आहेत, पण त्यांच्या पद्धतीनं हव्यास कोणी मला कुठला इतर उद्योगपतीनं मुंबईच्या बाबतीत दाखवल्याचं दिसलं नाही. त्या वर्षामध्ये टाटा, बिर्ला, अंबानी अनेक उद्योगपती या मुंबईमध्ये बिल्डर येऊन गेले. पण ज्या पद्धतीनं अडाणींना मुंबई गिळण्यासाठी उत्तेजन दिलं जात आहे हे मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक आहे. अदानीच्या एका बाजूला बाबतीत सर, एका अदानीच्या बाजूला बाबतीत ही इंडिया सगळी आघाडी- भूमिका असताना पवारांची त्यांची जवळीक सातत्यानं हा त्यांचा प्रश्न आहे. शरद पवार आणि गौतम अडाणी यांचे संबंध हे राजकीय नाही आहेत, कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत. आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यांनी गौतम अडाणींना बोलवलं असेल आणि त्यासाठी पवारांचं अख्खं कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवारसुद्धा उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. चलिए. कुठेतरी या सगळ्या या भूमिकेमुळे संदर्भात अजित कुठेतरी पवार सर आणि रोहित कुठेतरी पवार- या भूमिकांमुळे इंडिया आघाडीची तुमची आहे त्यामध्ये कुठेतरी मतमतांतर आहेत असं दिसतं बघा, सातत्यानं. त्याच गौतम अदानींच्या गाडीचं सारथ्य त्याच पुन्हा एकदा रोहित पवारांकडनं केलं जातं. रोहित पवारांना प्रश्न विचारा. हा तर तुमचे मित्रपक्ष पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अडाणींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती. अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आणि वाचली आहे. आता खरं खोटं ते सांगतील. बोलिये क्या है? राऊत साहेब, आणखी एक प्रश्न. सर, अजून एक प्रश्न आहे. सर. कांग्रेस के नेता दिग्विजय सिंह ने पोस्ट किया है आरएसएस और बीजेपी को लेकर, उसमें उनके संगठन की प्रशंसा की है, जिसे लेकर जो है राजनीति शुरू हो गई है. बात ऐसी है, जिस आरएसएस ने कभी देश के स्वतंत्रता संग्राम में सहभाग नहीं लिया, जिस आरएसएस ने कभी देश का तिरंगा झंडा अपने कार्यालय पर 50 साल तक नहीं लहराया फहराया, जो आरएसएस देश में
धार्मिक तनाव निर्माण करने में सबसे आगे है। ऐसे आरएसएस पर मैंने देखा है संसद में दिग्विजय सिंह जी ने बहुत कड़ा प्रहार भी किया है। तो अचानक ये क्या हो गया? ये मुझे, हमारे मित्र है दिग्विजय सिंह जी, उनसे मैं समझ लूँगा ये उनका मत परिवर्तन कैसा हुआ। सर सर, मराठीमध्ये हाच टीएमसी के नेता मुद्दा अभिषेक बैनर्जी ने बाबरी मस्जिद को लेकर बड़ा बयान दिया है। हुमायूं कबीर को लेकर उन्होंने टिप्पणी की है कि बीजेपी में और आप में क्या फर्क है। अब बीजेपी हुमायूं कबीर जो है बीजेपी का एजेंट है। जो मेरी जानकारी है पश्चिम बंगाल में अब हुमायूं कबीर के भरोसे बीजेपी वहाँ चुनाव लड़ना चाहती है। ये हुमायूं कबीर जो वहाँ बाबरी बना रहा है ये सीधा एजेंट है बीजेपी का। और हुमायूं कबीर के भरोसे अगर बीजेपी चुनाव लड़ना चाहती है तो ये हमारे वेस्ट बंगाल के सभी जो बंगाली भाई है उसने ये धोखा समझ लेना चाहिए। सर महाविकास आघाडीतले जे काही जागा वाटपाचे कथित वाद आहेत, तुम्ही असं म्हणताय की कुठलाच वाद नाहीये, त्यावरती भाजपकडून टीका करण्यात आली आहे की गावकी पुढे भावकीचं चालत नाही, असं भाजप प्रवक्त्यांकडनं नवाब यांच्याकडनं म्हणण्यात आलं। बघा ते कोण काय बोलते त्यांना आम्ही काय फार किंमत देत नाही। यांची पोटं आमच्या पक्षावरती अवलंबून आहेत, आम्ही काय करतो काय नाही। ही गावकी भावकी जे काय आहे ते आम्ही पाहू, आम्ही समर्थ आहोत। चोरलेल्या पक्षाच्या, अमित शहाच्या पक्षाच्या, जो चोरला पक्ष आमचा, त्यांची काय लायकी आहे भावकी गावकी, मी त्याचा अभ्यास करा। सर दिग्विजय सिंह जे काँग्रेसचे नेते दिग्विजय जेव्हा सिंह जे शिवसेना आहेत, फुटली तेव्हा राजा का बेटा राजा नाही करेगा असा नारा शिंदे गटाने दिलेला होता आणि आता त्याच खासदार नरेश मस्किनच्या मुलाला ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून विरोध होतोय। ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे। सर बांग्लादेश में पिछले 6 महीनों में हिंदुओं पर 71 अटैक हुए हैं। सर क्या कहना चाहेंगे? आरएसएस क्या कर रही है और भारतीय जनता पार्टी के हिंदू हृदय सम्राट क्या कर रहे हैं? यहाँ हिंदू मुसलमान कर रहे हैं भारत में चुनाव लड़ने के लिए, और बांग्लादेश में हिंदुओं के कत्लेआम हो रहा है, हिंदू मंदिर तोड़े जा रहे हैं। बांग्लादेश में क्यों? कंबोडिया में हिंदू मंदिर तोड़े जा रहे हैं, कंबोडिया में, बैंकॉक में, थाईलैंड में। और भारतीय जनता पार्टी जो अपने आप को हिंदुत्ववादी पार्टी समझती है वो क्या कर रही है? दिल्ली में बांग्लादेश के हाई कमीशन के सामने आंदोलन कर रही है। दिल्ली में सरकार मोदी जी की है, अमित शाह गृह मंत्री है। हाँ, जैसे आपने ऑपरेशन सिंदूर किया ना, वो आधा अधूरा छोड़ दिया। तो अगर बांग्लादेश में हिंदुओं की हत्या हो रही है खुलेआम, हिंदुओं को घरदार मंदिरें तोड़ रही है, जला रहे हैं, तो एक ऑपरेशन कर दीजिए ना, हिम्मत है तो आपने कर लीजिए। आपको किसने रोका है? ये ढोंगी हिंदुत्ववादी है, ये असली हिंदू नहीं है, ये बोगस लोग हैं। ये राजनीति के लिए हिंदुत्व का प्रयोग और उपयोग करते हैं। थैंक यू।